श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनीची डायरी भाग क्रमांक 33. यंदा 1942 श्रींसह आम्ही मंडळी सौ विमल, गंगूताई, रेंदाळकरांकडे श्री गुरुपौर्णिमेकरता गेलो. श्री महाराजांनी तिचेकडे यावे असा तिचा फार आग्रह होता. आमची श्री गुरुपौर्णिमा टिळक पंचांगाप्रमाणे तारीख 28/7 रोजी झाली. हरिद्वारहून दामोदर शेठजींनी पैसे पाठवले होते. हे विशेष लिहिण्याचे कारण आत्तापर्यंत गुरुपौर्णिमेला केव्हाही कमी पडलेले नाही. कोल्हापुरात गुरुपौर्णिमा झाल्यानंतर काका मराठे मिरजेत सोन्याबापू तेथे बँकेत होता म्हणून राहत असत. तेथे गेलो. तेथून अण्णासाहेब घाणेकर अंथरुणावर खिळून होते. त्यांस भेटण्यास बेळगावला गेलो. 29/7/42. त्यांची प्रकृती फारच थकलेली होती. अतिशय परस्वाधीन झाले होते. श्री महाराज त्यांना भेटल्याने फार आनंद वाटला. श्री महाराज त्यांना एकांतात भेटले. श्रींनी त्यांना विचारले, अण्णासाहेब, तुम्हा समाधान आहे ना? अनुसंधान टिकत आहे ना? त्यांचे डोळ्यात पाणी आले व कधीही कबूल न करणारे अण्णासाहेब म्हणाले, अगदी आनंदात असून अनुसंधान टिकते आहे. श्रींनी त्यांना शाबासकी दिली व हेच उपासनेचे फळ आहे असे बेलसरेजवळ बसले होते त्यांना सांगितले व म्हणाले, हे दाखवण्याकरताच तुम्हाच बरोबर आणले आहे. त्यांचा निरोप घेऊन त्याच रात्रीच्या गाडीने आम्ही परत मुंबईला आलो. पुन्हा अण्णासाहेबांची भेट झाली नाही. ते आजारी असताना मी सहज त्यांना विचारले, तुम्ही एकदा मालाडला यावे असे सर्वांचे मनापासून आहे. ते म्हणाले, एकदाच का, शेवटपर्यंत मी तेथे राहण्यास कबूल आहे. मला घेऊन जा. त्यांच्या प्रकृतीच्या मानाने हे शक्य नव्हते. त्यांचे आमचे घराण्यावर श्रींमुळेच फार प्रेम होते. पेन्शन घेतल्यानंतर ते बरेच दिवस इकडेच श्रींजवळ असत. त्यामुळे तीर्थरूप भाऊसाहेबांना फार आनंद वाटे. पुढे तारीख 16/11/42 रोजी पहाटे 5:30 वाजता अण्णासाहेब श्रीचरणी विलीन झाले. अशी माणसे पाहण्यास मिळणार नाहीत. त्यांचे तोंडून केव्हाही परनिंदा ऐकली नाही. तसेच नामस्मरणाशिवाय केव्हाही रिकामे नव्हते. धन्य ते, एवढेच खरे. चिरंजीव बापू काका सन 1943 कित्तूरला नोकरीसाठी होते. त्यांच्या घरी मंडळी गेली होती. बैलगाडीने प्रवास करीत असताना मागील बाजूस तोल जाऊन मंडळी खाली पडली. 14/5/43 तिकडून तार व पत्रे आली. त्यांनी जे दुखणे लिहिले त्यावरून 24 तासही निभावणे कठीण होते. डॉक्टर पाथरकर यांस विचारून श्रींच्या कानावर घातले. श्री म्हणाले, भिण्याचे कारण नाही. श्रींचा अंगारा पाठवला व काका मराठे यांना कित्तूरला जाण्याकरता तार केली. श्री कृपेमुळे हे संकट टळले असे डॉक्टर पाथरकरांचे मत पडले. मुंबईत ठाकूरद्वार येथील तत्त्वज्ञान मंडळींपैकी जोशी यांच्याकडून पत्र आले की आमचेकडील सर्व मंडळींचे मनातून एक दिवस तिकडे यावयाचे आहे. तरी सवड असेल तर बरोबर काय आणावे हे विचारण्याचे कारण त्यावेळी रेशनिंग होते. प्रत्येक माणसाप्रमाणे धान्य मिळत असे. श्रींना विचारता श्रींनी कळवण्यास सांगितले की तुम्ही सर्वांनी आनंदात अगदी सकाळपासून यावे. बरोबर काही आणावयाचे कारण नाही. तशी ती सुमारे 60 ते 70 मंडळी तारीख 23/1/44 रोजी सकाळी 10च्या सुमारास आली. दिवसभर होती व रात्री 7च्या सुमारास परत गेली. जेवणास सुमारे 200 पान झाले. येथील व खार वगैरेकडील मंडळी बरीच जमली. धान्य वगैरे बरेच ठिकाणाहून आले व सर्व आनंदात पार पडले. ती मंडळी आल्यावर भजन, श्रींची पूजा, पोथी व संध्याकाळी मुरलीधर बुवा निजामपूरकर यांचे कीर्तन होऊन सर्व मंडळी श्रींचा निरोप घेऊन घरोघरी गेली. आनंदात कार्यक्रम पार पडला. श्रींच्या आशीर्वादाने आजपर्यंत कधी कमी पडले नाही. तसेच आत्तापर्यंत 1962 चालू आहे. मुंबईत तारीख 14/4/1944 शुक्रवार रोजी मोठा प्रसंग घडला. व्हिक्टोरिया डॉक्समध्ये मोठा स्फोट झाला. 2दा मोठे आवाज झाले. त्यावेळी मी कांदिवलीस काम करीत होतो. तेथे चांगले ऐकावयास आले. हजारो माणसे गेली. पुष्कळ जखमी झाले. कित्येक घरे पडली व जळाली. एका अमेरिकन जहाजामध्ये स्फोटक पदार्थ होते. त्यास आग लागली.
त्यामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली. कधीकधी आम्हीही ऑफिसच्या कामाकरता डॉकवर जात असू. त्या डॉकवर धारकर काम करीत होते. त्यांची आठवण झाली. पुष्कळ ठिकाणी फोन केला पण पत्ता लागेना. 2 दिवसानंतर धारकर श्रींच्या दर्शनास आले. त्यांनी सांगितले की स्फोट झाला त्यावेळी ते त्याच डॉकवर काम करीत होते. कांठळ्या बसतील एवढा प्रचंड आवाज झाला. काय करावे कोणास कळेना. जाळ झाला व धुराने इतकी काळोखी आली की काही दिसेना. काही मंडळी बाहेर जावे म्हणून निघाली व न दिसल्याने समुद्रात पडली. तापलेले लोखंडी खांब व पत्रे वाटेत पडलेले होते. त्यांना श्रींचे स्मरण झाले. श्रींनीच वाचवले यात शंकाच नाही असे म्हणाले. कोणी एक गृहस्थ धारकर यांच्यापुढे चालले होते. ते दिसले नाहीत पण त्यांचा शर्ट धारकर यांच्या हातास लागला. तो त्यांनी धरला व त्यांच्या मागे गेले. ते भर रस्त्यावर आले. ते गृहस्थ कोठे गेले ते समजले नाही. तेथे उघाडी होती. भीत भीत कसे तरी घरी येऊन पोहोचले. त्यांस पाहून सर्वांनाच आनंद झाला. अशा वेळी स्त्रींशिवाय कोण वाचवणार? चिरंजीव दिनकर यास बरे वाटत नव्हते म्हणून हवा पालट करण्यास वज्रेश्वरीस गेलो. वज्रेश्वरीहून परत आलो तरी त्याची प्रकृती मधून मधून बिघडत असे. जुलै 1945 फारच बिघडली. ठसका लागे व जीव कासावीच होई. जीभ आत ओढली जाई व तो बेशुद्ध पडे. फारच काळजीचे दुखणे होते. घरामध्ये श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू होता. श्री गुरुपौर्णिमा 24 जुलैला होती. डॉक्टर पाथरकरांचे म्हणणे त्याला दवाखान्यात नेऊन औषध पाणी करणे बरे. श्रींना विचारले असता श्री म्हणाले की नेण्यास हरकत नाही पण आत्ताच त्यास तेथून हलवल्यास त्याचे मनावर काहीतरी परिणाम होईल. तरी मी त्यास गुरुपौर्णिमेपर्यंत सांभाळतो. पुढे कोण्या चांगल्या डॉक्टरास दाखवावे अगर दवाखान्यात न्यावे. डॉक्टर पाथरकर यांनी डॉक्टर मराठे यांना बोलावून आणले. त्यांना प्रकृती दाखवली. त्यांचंही खात्री वाटेना. श्री त्यांना म्हणाले तुम्ही औषध द्या, राम बरे करणार आहे. डॉक्टरांना रोगाचे निदान नक्की कळेना पण कदाचित किडनीचे दुखणे असेल या समजुतीने त्यांनी त्याला औषध दिले. पहिल्याच दिवशी त्यास पुष्कळ बरे वाटले. 1 महिनाभर औषध चालू होते. रात्रभर त्यास झोप नसे. श्री महाराज त्याच्याबरोबर बोलत बसत. कधीकधी कसली तरी गोष्ट सांगत. त्यास आनंद वाटे. श्री कृपेमुळेच त्याचे संकट टळले. बाहेरची मंडळी आली होती. घरात भयंकर काळजीचे वातावरण. पण श्रींनी सर्व वातावरण निर्भयतेचे व आनंदी ठेवले होते. पुढे शक्ती येण्यास 2-3 महिने लागले व मग हवा पालट करण्याकरता आम्ही सर्व श्री महाराजांच्या बरोबर दीपावलीचे सुमारास श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या समाधीजवळ नवबागेत गेलो होतो. दीपावलीची सुट्टी असल्याने केशवरावही थोडे दिवस आले होते. रजा घेऊन डॉक्टर पाथरकरही बरोबर होते. डॉक्टर पाथरकरांची रजा संपली म्हणून ते जाण्यास निघाले. श्रींनीही कबुली दिली. पण आप्पासाहेब कागवाडकर यांना श्री म्हणाले की डॉक्टर परत जातो म्हणत आहेत. आपले घरी पाहुणा आला की आणखी थोडे दिवस राहावे म्हणून आग्रह करणे आपलेपणाचे असते. तरी तुम्ही डॉक्टरांना 2-3 दिवस राहण्याचा आग्रह करावा. तसे आप्पासाहेबांनी डॉक्टरांना सांगितले. वेळेवर हजर राहावे असे डॉक्टरांना वाटे. पण श्री महाराज सांगतील तसे करतो म्हणाले. श्रींस विचारता श्री म्हणाले वेळेवर हजर होणे चांगले पण आप्पासाहेब आग्रहच करीत आहेत तर आणखी 2 दिवस राहून जाऊ. त्याप्रमाणे आमचा मुक्काम नवबागेत आणखी 2 दिवस वाढला. त्या समयास कृष्णदास आपल्या मंडळींसह नरसोबाच्या वाडीस होते. त्यांना एकसारखे वाटू लागले की नवबागेत जावे. चैन पडेना. श्री महाराज नवबागेत आहेत हे त्यांना माहीत नव्हते. तसेच कृष्णदास वाडीस आहेत ते आम्हास कळलेले नव्हते. कृष्णदास वाडीतून निघून नवबागेत आले. त्यावेळी दुपार झाली होती. जेवणे झाली होती. तो व त्याची बायको श्री महाराजांना भेटून दर्शन घेतले. कृष्णदासचा हेतू नवबागेत येऊन श्री महाराज जेथे असतील तेथे जावयाच होता. पण येथेच दर्शन झाल्याने त्याला फार आनंद झाला. त्यांची भेट होताच श्री महाराजांनी त्यांच्या जेवणाची चौकशी केली. जेवण झाले असे सांगितले. थोड्या वेळाने त्यांनी गेले 8 दिवस पाण्याशिवाय उपोषण केल्याचे समजले. श्री महाराज सगळ्यांचे देखत रागवतील म्हणून तसे सांगितले म्हणाले. नंतर त्यांनी जेवण केले. श्री महाराज भेटेपर्यंत जेवण करायचे नाही असा त्यांनी संकल्प केला होता. डॉक्टरांच्यामुळेच आमचा मुक्काम येथे वाढला
म्हणूनच भेट झाली. नाहीतर आणखी किती दिवस उपवास काढावा लागला असता कोण जाणे. आमची रजा संपली म्हणून आम्ही श्रींसह मालाडला परत आलो. पुढे चिरंजीव दिनकर काही दिवस तेथेच होता. त्याचे बरोबर कृष्णदासही तेथे होते. दिनकर यासही बरे वाटत होते. नंतर थोडे दिवसांनी सर्व मंडळी परत आली. दिनकर नवबागेत असताना असे घडले की तो शेतात शौचास गेला. त्यावेळी एक नाग त्याच्या पुढे 7-8 फूट अंतरावर फडा काढून उभा होता. दिनकर याला भीती वाटली व त्याने नागास श्री महाराजांची शपथ घातली. परत आल्यावर त्याने सर्व श्री महाराजांना सांगितले. त्यावर श्री म्हणाले, असे करणे बरे नाही. त्यास शपथ सुटली म्हणून सांगून यावे. दिनकर कोणास तरी बरोबर घेऊन गेला व दूर अंतरावरून पाहिले तर तो नाग तसाच उभा होता. त्याने शपथ सोडली असे म्हटल्यावर निघून गेला. कृष्णदास यास चैन पडेना म्हणून तारीख 29/12/45 रोजी मालाडला जातो असे म्हणून बाहेर पडला. तो होसपेट स्टेशनावर उतरून हम्पी विरूपाक्ष क्षेत्रात गेला. तारीख 5/1/46 रोजी घरच्या मंडळींनी मालाडमध्ये चौकशी केली. त्यावेळी कळले की कृष्णदास कोठेतरी निघून गेला आहे. कोठे जातो कोणासही कळवले नव्हते. बरोबर एक घोंगडी घेतलेली होती. त्याच्या शोधास बरीच मंडळी पाठवली होती. D.R. जोशी नाशकात जाऊन त्र्यंबकेश्वरी व आजूबाजूला जाऊन आले. कोठेही पत्ता लागेना. शेठजींनी अभिषेक वगैरे सुरू केले. कृष्णदासचा पत्ता लागेना. तेव्हा त्याची बायको सौ चंपूबेन श्री महाराजांच्याकडे राहण्यास म्हणून आली. सारखा जप करीत असे. श्रींस भेटली तेव्हा ती म्हणाली, माझे म्हणणे काही नाही. मला एवढेच द्यावे की त्यास कृष्णदास अपघाताने मरण येऊ नये. श्रीनी तिला आश्वासन देऊन सांगितले की होणे जाणे कोणाचे हाती नाही, पण खात्रीने सांगतो की त्याला अपघाताने वाईट होणार नाही. ती श्रींकडेच राहिली होती. सर्वांसच काळजी लागली होती. कृष्णदास हम्पीस गेल्यावर एका रामाच्या देवळात काही दिवस राहिला. नंतर डोंगरावर मारुतीचे देऊळ होते तेथे गेला. प्रथम काही दिवस पाणी पिऊन राहिला. पुढे तेही त्याने सोडले. तारीख 4/2/46 रोजी मिरे रोड येथे ऑफिसात असताना रामदास यांचा कृष्णदास आला आहे असा फोन आला व तो श्री महाराजांच्या दर्शनास येत आहे म्हणून मला लवकर घरी येण्यास सांगितले. मी त्याच्या प्रकृतीची चौकशी केली तेव्हा कळले की प्रकृती उत्तम आहे. कृष्णदासने प्रथम श्री महाराज आहेत का म्हणून चौकशी केली. नंतर आईवडिलांची खुशाली विचारली. श्री महाराजांच्याकडे अगोदर गेल्यास ते वडिलांना भेटून आला काय असे विचारतील असे समजून तो घरी गेला. अगोदर फोन केला होताच. घरी गेल्यावर सर्वांना फार आनंद झाला. काही निमित्ताने त्याची बायकोही घरी गेली होती. आईवडिलांचे पाया पडला. त्यांनी खाण्याचा आग्रह केला, पण तो म्हणाला, श्री महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय खाणार नाही. ती सर्व मंडळी रात्री 8च्या सुमारास येथे आली. श्री महाराजांचे दर्शन घेतले. त्यांचेजवळ 1 तास श्री बोलत होते व पुन्हा असे करणार नाही असे त्याच्याकडून शपथ घेतली. शेवटपर्यंत तो तसा वागला. तो परत कसा आला असे विचारता म्हणाला की मी अगदी कंटाळून गेलो. झोप लागली म्हणजे श्री महाराज मला जागे करीत व जप करण्यास सांगत. श्री महाराज व श्री मारुतीराय मला सारखे दिसत. एके दिवशी संध्याकाळी एका दरीजवळ गेलो व खाली उडी मारणार इतक्यात कोणीतरी अदृश्यपणे सांगितले की ज्या मंदिरातून आलास तेथे जा. तेथे कोणीतरी तुझी वाट पाहत आहेत. ते तुझे कल्याण करतील. हे ऐकून लगेच मागे फिरलो. देवळात येऊन पाहतो तो तेथे एक वृद्ध संन्यासी बसले होते. ते म्हणाले, तुझीच वाट पाहत होतो. तू जेथून आलास तेथेच आजचे आज परत जा. तेच तुझे कल्याण करणारे आहेत. त्यांच्या आज्ञेत वागण्यात तुझे हित आहे असे सांगून गेले. त्याच वेळी मी ती जागा सोडली व प्रथम होसपेट स्टेशन गाठून पहिले गाडीने निघून येथे आलो. घरी आल्यावर कृष्णदास वरचेवर श्री महाराजांच्याकडे येत असे. त्याचे म्हणणे असे की नामदेवाने जसे श्री विठोबास दूध पाजले तसे माझे हातून प्यावे. श्री म्हणाले की दोघात फरक इतकाच की देव दूध पितो याची नामदेवास खात्री होती, पण माझे हातून पीत नाही याचे दुःख होते व तुला देव दूध पितच नाही व माझेकडून त्याने प्यावे असे आहे. आपण कोणताही आग्रह न धरता अखंड त्याचे नामस्मरणात असावे, यातच खरे कल्याण आहे. नामस्मरण करीत जा.
त्याप्रमाणे तो नामस्मरण करीत असे. श्री महाराज कधीकधी त्याच्या घरी जात. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.